ब्रेक नंतर माझा मिड डे मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेक नंतरची बातमी एक मोठी आहे। एबीपी माझाच्या हाती आता या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुसिव्ह बातमी आपण आता पाहणार आहोत आणि तीच बातमी आता माझाच्या हाती लागली आहे। प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयस गाडी संदर्भातली सर्वात मोठी एक्सक्लुसिव्ह माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे। प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीचा शोध आता पोलीस घेत आहेत। मात्र या गाडीची माहिती एबीपी माझानं आता शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉयस गाडी असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं आता एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडिओज मधून दिसतंय। एबीपी माझानं ही गाडी शोधून काढली आहे। आता तरी सीआयडीला जाग येणार का? सीआयडी गाडी जप्त करणार का? असा सवालही आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉयस सोबत तुषार कलाटे यांचे देखील फोटो आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहेत। मनोहर भोसलेंवर सुद्धा याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत। तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का, असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण ही रोल्स रॉयस 4,700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समुद्र जीवन कंपनीच्या नावावर आहे आणि पोलीस तपासामध्ये कोरटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतोय। मात्र आता या गाडीचं गूढ एबीपी माझानं आता उलगडलेलं आहे। दरम्यान ही रोल्स रॉयस कोरटकरची नाही तर आपलीच आहे असं व्यावसायिक तुषार कलाटे यांनी म्हटलंय। मात्र ही गाडी BMW फायनान्स कंपनीकडून 2017 मध्ये घेतली असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। कोरटकरसह आपले कोणतेही संबंध नाहीत असा देखील दावा त्यांनी यावेळी केलेला आहे। प्रशांत कोरटकरची गाडी जी आहे आणि त्यासोबतचे जे रील काढलेला आहे तो व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला होता। ती आलिशान गाडी ज्यांची आहे, जे मूळ मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ती गाडी आपल्या मालकीची आहे। नेमकं प्रशांत कोरटकर ती गाडी गेली कशी? तुमच्याकडे ती गाडी कशी? गाडी मी 2016 मध्ये ती मी बँकेकडनं BMW फायनान्स कडनं विकत घेतली होती। BMW फायनान्सचं त्याच्यावर लोन होतं। त्याच्या संदर्भातले सगळे पेपर, त्याच्या संदर्भातले आरसी बुक, त्याच्या संदर्भातले सगळे BMW फायनान्सनी मला ते दिलेले आहे। त्याच्यानंतर 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता। मी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी ती गाडी तिथं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस ते आमची ओळख एक कॉमन मित्रांनी करून दिली। ते म्हणले पत्रकार येते, तर त्यावेळेस कोरटकर म्हटलं की मला गाडीची एक चक्कर मिळेल का? तर मी म्हटलं पत्रकार आहे, मारू दे। मला काय त्याचे ऑब्जेक्शन त्यावेळेस नव्हतं, कारण पत्रकार म्हटल्यावर स्वच्छ चारित्र्याचा माणूस असा समजला जातो। मग त्याला एक चक्कर दिली। मग तो म्हणला एक मी फोटो घेतो। त्याच्या माणसानी एक फोटो घेतला त्याचा आणि तो रील त्यांनी त्याच्यावर टाकली। गाडीचा आणि त्याच्या गुन्ह्याशी त्याच्या कृत्याशी लांब पर्यंत काहीही संबंध नाही। ही घटना 3 ते 4 महिन्यापूर्वी झालेली। त्याच्यानंतर कोरटकरचा आपला काही संबंध नाही। प्रशांत कोरटकरला ह्याच्या अगोदर आपण कधी भेटलेला होता का त्या घटनेच्या पूर्वी? नाही, त्याच्या अगोदर कधीही मी प्रशांत कोरटकरला भेटलो नव्हतो। आणि ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो। शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे, असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे चुकीचं कृत्य केलेलं आहे। ह्याच्याबद्दल माझा तीव्र निषेध आहे। आता ते व्हिडिओज व्हायरल होत आहेत आलिशान गाडीचे आणि त्याच्यावरून कुठेतरी आपल्याला देखील त्रास होताना दिसतोय। काय नेमकं तुम्ही आव्हान करायचं? वेगवेगळं त्याला दिली, त्यांनी विकली, बरेच ह्याच्यात ॲलिगेशन चुकीचे चाललेले आहेत। असं काहीही नाही आणि पोलिसांना जे सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंवर आता मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण कोरटकरनं नाव घेतलेल्या पडवीकरचा